मॅडम बोंबलताय. तिथेच कुठेतरी खाली बसून राहा. आम्ही लगेच येतो. मॅडम ओरडणार नाही ना मला? ओरडणार नाही. काय माहितीये, तुला आहे ना जेवण घालते श्रीखंडपुरी. जेवायला बोलत आहे आणि आम्हाला रांगोळी काढायला. हे बघ तुला जेवायला मिळणार, कळलं ना? मॅडम भडकल्यात. आणि भडकली ना तर तुझी नोकरी गोल. मॅडम भडकलेत. आता आपलं काय खरं नाही. कर्नल साहेबांना मस्त लावूया. कर्नल साहेब, हो कर्नल साहेब. अरे राजा, काल रात्री जो बेपत्ता झालास तो आत्ता उगवतोयस. कुठे होतास? कुठे? अरे नंदिनी वाट बघत होती तुझी. मॅडमचीच भीती वाटते हो. नोकरीवरून काढून टाकतील मला. आम्हाला बी जायची, नोकरी बी जायची. अरे काय काळजी करतो, मी आहे ना. आज ना आता कसं जीव भांडत. अरे वा 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 वा. काय रे, सगळ्या वस्तू जागच्या जागे. कर्नल साहेब तुमचा प्लॅटफॉर्म अगदी हाऊसफुल आहे. नुकतीच गाडी आल्या. काय रे? अरे वा कर्नल साहेब, हवालदारच्या ड्रेस मध्ये काय झाक दिसताय? अरे तो हवालदारचा ड्रेस नाहीये, कर्नलचा ड्रेस आहे. कर्नलचा काय? आम्हाला काही सगळे ड्रेस सारखेच. लढाई चालू असताना काढलेला फोटो का काय? तुम्ही कुठल्या तोफेत बसला होता? अरे वेड्या, तोफेत नव्हतो बसलो, रणगाड्यात बसलो. तो रणगाड्यात. काय तुमच्यासारख्या माणसाला रणगाड्यात पाहिजे. तुम्ही कधी माणूस मारलाय का? माणसं मारलेत. माणसं एक नाही, दोन नाही, 3 हजार. 3,000 कधी मारली? 1962, 1962. आम्ही सगळे छत्रीधारी सैनिक विमानातून असे नेफा बॉर्डरवर उतरलो. दुर्बिणी हातात घेतल्या. इकडे तिकडे. इतक्यात आम्हाला एक विहीर दिसली. आम्ही दुर्बिणी खाली ठेवल्या आणि मी तिथे जण त्या विहिरीपाशी आले. आम्हाला दिसलं शत्रूचा एक हरामखोर सैनिक विहिरीभोवती खिरट्या घालत होता. ती संगीनी हातात घेतली आणि त्याच्या पोटात खोपसली. बघितलंस, रक्तच रक्त. त्याला असा उचलला आणि विहिरीत टाकून दिला. काय झालं? काय नाही, बोट वाजलं. हिरीचं पाणी गरम असणार म्हणून ना. माझ्या बरोबरच्या सैनिकांना इथेच थांबायला सांगितलं आणि मी एकटाच पुढे गेलो. खिशातून टॉर्च काढला आणि हळूहळू एका मनोऱ्यावर चढलो. टॉर्च पेटवला. पाहू लागलो. इतक्यात मला शत्रू दिसला. तो मी आहे. मी माहितीये मला. ऐक, वरनं बघू लागलो. इतक्यात मला शत्रूची फळीच्या फळी दिसली. एक नाही, दोन नाही, 3. एवढी मोठी टॉर्च पेटवल्यावर 3च माणसं दिसणार नाही का? 1000. 3,000? आणि तुम्ही एकटे? हो. टॉर्च खिशात ठेवलं. इतक्यात शत्रूचं एक विमान करत डोक्यावरनं निघून गेलं. इतक्यात आणखी एक विमान दिसलं, पण ते आमचं होतं. मी म्हटलं फायर फायर.
एकट्याने 3000 शत्रू जागच्या जागी ठार केले. अशी असते होय लढाई. अरे ही लढाई तर काहीच नाही. 1971 साली तुला मी मेलो हो, मी मेलो हो. काय झालं, घाबरलं काय? अरे 6000 माणसं कशी मारली सांगतो ना तुला. ऐक ना यार. बापरे, हे कसलं वॉर. बापरे, मॅडम बरोबरच वॉर परवडलं. होतास कुठे तू? तुला सांगितलं होतं नाही ते उभारा म्हणून. कशाला गेलास तिकडे? परत जाऊन हमाल परत तुम्ही शोधून आलो. मॅडम मी तुला बोलवलंय. मॅडम मी तुला बोलवलंय, दुसरं काही बोलतात नाही तुम्हाला? बघ. मॅडम मी कशाला बोलवलंय? छगन गवत आण. अरे आईला काय नाव आहे, जगन छगन. हा, अरे नाव कशी पाहिजेत. हे अन्म्या, हे गणप्या, हे गोप्या. शट अप. शटअप नाही चांगलं. मी सांगते तसं कर. जीवा हा. पाटीचा रंग तुझ्यासारखा आहे. मॅडम. ऐक, जा. मी सांगते तसं लिही. जगन वंदन कर. ओ मॅडम, तुम्ही म्हणलात भाषा शिकवतो, आणि ही कसली भाषा? हे जगन तिकडे काय करतो? जा जाऊन नमन कर. हे छगन जा जाऊन गवत आण. नुसती नेण ही फुकटची अंमली सांगितली कोणी करायला? ओ भाषा कशी पाहिजे? ओ भाऊ कुठं जाणार? हे पापे कितने जाणे उणी साई गणनीन खापो मिलवाई. ओ फलरवा चलो हमारे साथ. याप्पा याला ना करता ये वर्षाला पो ये फाकिशी हे वर्षा शाबाय. याला म्हणतात जोर भाषेतला, नाही तर तुमची भाषा जगन नमन कर जगन चूक. तुला असं म्हणायचंय का? है अहो भाऊसाहेब, कुठे जायचंय आपल्याला? है ओ पापे कितने जाना है तुसी? अजी भाई साहब, आप कहाँ प्रस्थान करना चाहते हैं? कहो तो मैं आपकी कुछ मदद कर सकती हूँ. गुड इवनिंग. मे आई हेल्प यू सर? व्हाट कैन आई डू फॉर यू? मॅडम तुम्ही पूर्वी हमाली करत होता? नाही राजा, मी हमाली केली नाही. काही पण ही एवढी भाषा तुमची म्हणजे. पण मी जे बोलले त्याच्या मागे अभ्यास आहे. तू जे बोलतोस ती रांगडी भाषा झाली, त्याला अभ्यास लागत नाही. ते खरे. एक लक्षात ठेव, भाषा ही आलीच पाहिजे, मग ती कुठली असो, पण ती सुद्धा शुद्ध खणखणीत. म्हणूनच शिकायचं असतं. भाषा नेहमी स्वच्छ असावी. भाषा नेहमी स्वच्छ असावी. भाषा भाषा नाही. श पोट फोड्या शहामृगातला नाही. आता भाषा म्हणलं तर काय फरक पडतोय? हेच ते नुसतं शिकण्यापुरतं शुद्ध बोलायचं नाही, तर तसं बोलत राहायचं. बोलतो श्यामृगातला पोटफोड्या नाही. मॅडम झोप येते. राजा झोप नाही, झोप. झोपतो. उठ. उठतो. काय मॅडम, एकदा म्हणता झोप, झोपल्यावर म्हणता उठ. काय करायचं? पुस्तक दे रे त्याला. पुस्तक बाण काढलं. आता धड्यातलं वाचू. सापडला? सापडतोय. राजा दशरथाने बाण मारला. कशाला मारला? मला त्रास द्यायला. राजा दशरथाने बाण मारला. बाण लागून वृद्ध कोसळला. बाण लागून वृद्ध कोसळला.